सावे तू संध्याकाळी काय करायलास? काय नाही का ग? संध्याकाळी आपल्याला एका कोलॅबरेशनच्या मीटिंगला जायचंय. तिथे नाही लय भारी लोकेशन आहे माहितीये. तिथे ना असं ते लाइटिंग वेटिंग असतंय, तर फुगे बिगे पण लावलेले असतात. अगं कंप्लीट डेटचाच माहोल केलेला आहे बघ तिथं. अगं तेच प्रमोट करायचंय ना आपल्याला. ठीक आहे चालेल, पण मग आता मी घरी जाते, आपण संध्याकाळी भेटू. हा हा चालतंय. ते वडे खाऊन जा की. नाही नको, तुम्हीच खा. चला बाय बाय बाय. काय म्हणत होतीस ग? बॉलिवूड स्टार काय काय म्हणालतीस? लाइटिंग डिटिंग ह्याव ट्याव ट्याव ह्याव कसं अरेंज करायचं सगळं? ते तू करायचं. काय नाही केलंस ना तर तर आपला ब्रेकअप. पण का? मी आहे म्हणून टिकलीये. दुसरी कुणी असती तर. दुसरी कुणी असती तर काय? दुसरी कुणी असती तर गेली असती सोडून असं म्हणायचंय मला. रीना गेलीच असती, कळलं? असं आता एवढं चांगलं हॉटेल अरेंज कुठलं करायचं? आणि जरी झालं तरी तो हिरो येईल होय, नाहीतर लाईट कॅमेरा ऍक्शन आपण म्हणायचो आणि हिरोच गायब व्हायचा. नाही, हिरो 100% येणार म्हणजे येणारच. हे धर. सेंड. सेंड. काय हे यार के एवढा हिशोब पेंडिंग? आजच्या आज हा सगळा हिशोब क्लिअर करायचा. हा हिशोब क्लिअर झाल्याशिवाय तू ऑफिस मधून हलायचं सुद्धा नाहीस. येस सर. आरके. हाँ सर. एक काम कर, आजच्या ज्या काही मीटिंग्स आहेत त्या सगळ्या उद्यावर पोस्टपोन करून टाक. सर बट महत्वाची मीटिंग आहे संध्याकाळी. कॅन्सल, कारण त्या मीटिंग पेक्षा ही मीटिंग जास्त इम्पॉर्टंट आहे. ओके सर. काय मुजुमदारांकडे? होय की होय. आता बोलून सगळ्या घराला सांगा आपण मुजुमदारांच्या घरी चाललोय ते. पण कशाला? अहो आपल्या पोराला एवढं त्यांनी वाचवलं, मग त्यांचे आभार मानायला नको? होय, नाही आभार तर मानायला पाहिजेत, पण तिथे माझं ऑफिस आहे ग. आता 2 मिनिटं उशीर झाला तर तुमचं ऑफिस काय लगेच भेटायला लागत नाही. हे बघ दीपे, मला ऑफिसला वेळेत जायला आवडते. तत्व आहे ते माझं. केतन, हा भाऊ. ऑफिसला चाललायस ना? होय. मग जाता जाता जरा मला शाळेला सोड. सोडतो की. अरे हो, चष्मा राहिला, चष्मा घेऊन येतो. ही मगापासून जे काही सांगत्या तुमच्या कानात शिरत नाही काय? का? मला ऑफिसला वेळेत जायला आवडते. आता भाऊला सोडायला जाताना तुम्हाला वेळ होत नाही? अगे दीपे, शाळा ऑफिसच्या वाटेवरच आहे ना, आणि भाऊंना या उन्हाचं काय सांगू? जावा चालत. मग रिक्षाने जायला सांगा की. मला काय सांगायचं नाही, मला तुम्ही मुजुमदारांच्या दारात सोडायचं. हे बघ दीपे, मी आता ऑलरेडी भाऊंना सोडतो म्हणून सांगितलं. मी सांगितलं होतं असं बोलायला? हा मला काय माहिती,
तसलं मला काही सांगायचं नाही. अगं मला तुम्ही सोडायचं. घ्या ती बॅग. चला. दीपे पण कसं त्यांना केतन अरे कुठे गेलं केतन? तो गेला बायकोच्या माग. मला तू शाळेत सोडणार होता ना? असू दे, तुम्ही जावा रिक्षाना. ऊन लय आहे. ठीक आहे. ठीक आहे, येतो. सांभाळून जावा. धैर्य चांगला व्हायचा प्रयत्न करतोय, पण त्याला माझी काय गरज आहे? मी त्याला सपोर्ट केला नाही केला तरी तो चांगला होऊच शकतोय की. चांगलं व्हायला कशाला कोणाची गरज आहे? पण मी काय एवढी अस्वस्थ आहे? कामात लक्ष पण लागत नाहीये. नाही, त्यांना सॉरी म्हटल्याशिवाय माझं मन शांत नाही होणार. हळू जा. हळू? अगं आता फास्टात जाणार, फास्टात. सगळी तयारी करायची म्हटल्यावर सावकाश जा. जाऊन सगळी तयारी अगदी व्यवस्थित कर. काय अगे तायडे, तू टेन्शन घेऊ नकोस. अशी दणदणी तयारी करतो ना, तू बघतच राहशील. इरा, तू बी चल की माझ्या बरोबर. बाबा नाही, नको, मी थांबते इथेच. आता येणार नाही ती. तिचा जीव इथे अडकलाय ना. काय राहू दे तिला. साखरपुड्याच्या आदल्या दिवशी येईल ती. काय हरकत नाही, काय हरकत नाही. बर, उशीर झालाय, जातो मी. जातो म्हणजे येतो म्हणावं. मी परत येणार आहे ना. बरं, येतो उशीर होता. चल चल चल. मी बॅग घेते. बर घे. आनंद पोटात माझ्या माईना माईना. बर बर बर. हॅलो, दामिनी मुजुमदार बोलतीये. एक काम होतं. माझा भाऊ आत्ताच माझ्या घरनं त्याच्या गावी जायला निघालाय आणि काहीही झालं तरी तो पुन्हा त्याच्या गावावरून इथे येता कामा नये. हो, भाऊ असला तरी सुद्धा. फोटो, पैसे आणि बाकी डिटेल्स सगळं काही मी पाठवते. एक वेळ सून म्हणून इरा मला या घरात चालेल, पण दया, काहीही झालं तरी व्याही म्हणून मी तुला या घरात येऊ देणार नाही. आई आई आई, तुम्हाला कोणीतरी भेटायला आले. कोण? या आत. नमस्ते. येऊ का? म्हणजे आलेच म्हणा. माझं तुमच्याकडे जरा काम होतं म्हणून आले होते.
हिचं काम? हिचं काय काम आहे? सावीनं मला भेटायला का बोलवलं असेल? मी बदलतोय हे तिला आवडलं तर आहे हे माहिती आहे मला, पण ती उघड उघड तसं दाखवत का नाहीये? आज स्वतःहून बोलवलंय तर कदाचित हेच बोलणं होईल. नाही, हेच बोलणं झालं पाहिजे. मला जसं वाटतं तसं काठी इथूनच जुळतील ना? नाही नाही, जुळल्याच पाहिजे. सावे, काय ग, चेहरा का पडलाय तुझा? नाही, काही नाही. काही नाही. मी आई आहे तुझी, मला कळणार नाही होय? सांग बरं, काय झालं? आपल्याकडनं जर एखादी चूक घडली असेल, ती चूक सुधारायची इच्छा असून पण ती चूक जर सुधारता येत नसेल तर काय करायचं? काय झालं नक्की? माझ्याकडून एकाचा अपमान झालाय आणि तो अपमान न भरून निघण्या इतका आहे. नको काळजी करू, देव तुला तुझी चूक सुधारायची संधी नक्की देईल बघ. तू असं मायेनं अंजारून गोंजारून समजावलंस ना की खूप भारी वाटतं बघ. आता बरं वाटतंय ना? खूप भारी. बरं, मी फ्रेश होऊन येते. तू का सगळं एकटी करत बसली? दीपा वहिनी कुठे? ती मगाशीच बाहेर गेली. कुठं? थँक्यू. सावकाश. नाही, ठीक आहे. मी ते जरा बोलायचं होतं म्हणून आले होते. आभार मानायचे होते धैर्य सरांचे. धैर्याचे आभार मानायचे होते? होय. अहो, त्यांनी एवढी हिंमत करून माझ्या अथर्वला वाचवलं, नाहीतर त्याचं काय झालं असतं काय माहिती. माझं बाळ कुठं असतं काय माहिती, आणि त्याच्याशिवाय माझं कसं झालं असतं काय माहिती. तुमच्या अथर्वला तर सावीने शोधून काढलं म्हणून कळलं. काय ते रंगकांड्या क्लू म्हणून सोडले होते म्हणून कळलं. होय की होय, वंसननेच हुडकून काढलं. पण कसं आहे, धैर्य भाऊजींनी त्या गुंडांबरोबर फायटिंग केली म्हणून अथर्व सुटला. हो, आता वंसने किती जरी प्रयत्न केला तरी धैर्य सरांशिवाय शक्य नव्हतं.
शेवटी काय हो, सरड्याची झेप कुंपणापर्यंतच. सावे वंसना सरडा म्हटलं बरं का, नाहीतर तुमचा आणि गैरसमज व्हायचा. तुम्हाला एक सांगू का, कसं आहे, स्त्रियाने किती जरी बापासारखं वागलंच नाही तरी त्यांची कामं काय असतात, घरात बसायचं आणि घर सांभाळायचं. आता पुरुषांच्या मनगटात ती ताकद बाईच्या मनगटात येते वय. हा छान. भाऊराव नाईकांच्या घरची सून असून सुद्धा तुझे विचार असेत हे ऐकून कौतुक वाटते तुझं. आणि हो, आमच्या धैर्याचे आभार मानायला तू इथपर्यंत आलीस, बरंही वाटलं. वाटलं ना, वाटलं ना, वाटलंच पाहिजे. म्हणजे मला तुम्हाला भेटून छान वाटलं, हे मला वाटलंच पाहिजे. संपला. अथर्व का नाही माझा एकुलता एक मुलगा आहे बघा, आणि मी त्याची एकुलती एक आई. आता आई एकुलती एकच असते म्हणा, पण मला काय वाटतंय, अथर्वला असं मोठ्या शाळेत जावं, मोठा माणूस व्हावं, एवढीच माझी इच्छा. पण कसं, मोठ्या शाळेत जायचं म्हणलं की पैसे पण लय लागतात हो, आणि आमच्याकडे तर बघायला पण पैसे नाहीत. तुझ्या मुलाला आमच्या शाळेत फ्री मध्ये ऍडमिशन मिळेल. काय म्हणलं तुम्ही? तुझ्या मुलाला आम्ही आमच्या शाळेत फ्री मध्ये ऍडमिशन देऊ, असंच म्हटलं काय? नाही नाही, स्वप्न नाही, खरंच आहे, खरंच आहे. मॅडम प्लीज 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 परत एकदा म्हणा की. तुझ्या मुलाला फ्री मध्ये ऍडमिशन मिळेल आमच्या शाळेत. काय ग, काय झालं? ऍडमिशन द्याल हो, पण पुढच्या फीच काय? सगळंच फ्री असेल. भाऊराव नाईकांचा पणतू आहे तो, तुमच्याकडनं पैसे कसे घेणार? एक काम कर, उद्या ऑफिसला जा आणि फॉर्म भरून घे. धैर्यशी मी बोलते, तो माझ्या शब्दाबाहेर नाही जाणार याची खात्री आहे मला. 23 पावली म्हणायची, लय भारी वाटलं बघा तुम्हाला भेटून. सॉरी सर, तुमचा बराच वेळ घेतला मी, येते बरं का. सॉरी 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 बरं का सर मॅडम, सॉरी 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 ताई, येते. थँक्यू थँक्यू थँक्यू. आई, त्या थेरड्याच्या नातवाला ऍडमिशन द्यायची काय गरज होती? हा, आधीच शाळेमध्ये ऍडमिशन कमी झालेत, तुम्ही तर फुकटच वाटत सुटलेत. कधी कधी दूरचा विचार करावा लागतो विलास. भाऊराव नाईकांचा पण तू आपल्या शाळेत शिकतोय म्हटल्यावर समाज आपलं कौतुक करेल ना करेल, पण एवढं नक्की की भाऊराव नाईकांच्या तोंडात शेण मात्र नक्की घालेल. आणि भाऊरावांची मान खाली घालायची एकही संधी मी सोडणार नाहीये. याला म्हणतात दूरदृष्टी. तुला नाही समजायचं.
राधा लय वैतागलास. काय रे केतन, मला सकाळी शाळेत सोडतो सोडतो म्हणला असं तसंच गेलास रे? हा म्हणजे ते सकाळी मी होय सोडणार होतो. ही दीपी ही मला सकाळी अचानक म्हणली की काहीतरी अर्जंट काम आहे, मला पहिला सोडा, आणि घेऊनच गेली मला. हा ते मला नाही अर्जंट काम होतं म्हणून मी आणलं, म्हणलं मला सोडा आणि वाटलं तर भावना सोडायला परत या. आणि नाही हे काय हो तुम्ही? हा म्हणजे तू म्हणली होतीस मला. तरी तुम्ही न्यायला आला नाही वे भावना? मी की ते भाऊ विसरला असशील तुम्ही. हा भाऊ मी विसरलो भाऊ, सॉरी. काय बाई माणूस आहे तर. चला उठा आता, आवरा, चला ठेवा तिथं आवरा आता पटके दिशी. या इकडे या लवकर. काकी काय काय कुठं आहे सावी? आवरलं काय तिचं? मग आज कुठं दौरा? डेटवर. भाऊ ते हे मीटिंग, कोलॅबरेशनची मीटिंग आहे ना आज, त्यासाठी जायचंय. त्यांना आजची डेट दिले, ती डेट, त्या डेटवर जायचंय. सावी आवरलं काय? चल लवकर. हो झालं, चल जाऊया. या अशा उत्तरात येणार आहेस तू? का याच्यात काय वाईट आहे? अगं सावे, आपण मीटिंगला चाललोय की नाही, तिथे कसं आपल्याला असं एकदम प्रेझेंटेबल दिसायला पाहिजे. आपण इम्प्रेशन पडत असतं ना समोरच्या वरती. कसं आहे, पुढच्यानं आपल्याकडे बघितलं की त्याला कसं एकदम असं भारी वाटायला पाहिजे. आपण तिथे गेल्यावर आपलं काम असं एका झटक्यात राहायला पाहिजे. म्हणून तुला म्हणते असा एकदम भारी, छान, मस्त, एक नंबर ड्रेस घाल. अगं पण हा पण चांगलं ते. अगं घाल म्हणते ना तुला. चल चल अगं आई, चल लवकर. काय पोरी हे घ्या, हा शर्ट घाला.
शर्ट निवडताना खूप कन्फ्यूज वाटला मला. आई म्हणजे काही महत्वाचं काम आहे का? हो, खूप महत्वाचं. हे काम एकदा झालं ना, आयुष्य मार्गी लागेल माझं. हे घ्या. तुम्ही ज्या कामाला जाताय ते काम तुमच्या मनासारखं होऊ देत. थँक्यू. असं का बघताय? ते तुम्ही छान दिसताय. थँक्स. विने, काय चाललंय रिने तुझं? हा, अगं नॉर्मली मीटिंगला चाललोय आपण. एवढं तयार होऊन कशाला जायचंय? अगं सावे, पण आपण जे शूट करणार आहे ते कपल्स बद्दल असणार आहे ना. मग आपण तिथं जाताना कसं एकदम त्यांना पण आपला स्टँडर्ड असं भारी वाटायला पाहिजे, म्हणून मग तू अशी छान प्रेझेंटेबल जायला पाहिजेस. थांब, आपण तुझ्यासाठी कानातले बघूया. ए काय हे नको. थांब, हे नाही, चांगलं नाही वाटत आहे. काय काय ग, एवढी मुलगी सारखी मुलगी असून तुझ्याकडे नटण्यासारखं काहीच नाही होय? हा, त्यातल्या त्यात हे चांगलं आहे. काय ग सावे, पण हे हरवलं होतं ना एक तुझं? अगं मी परत दुसरं घेऊन आली. माझं फेवरेट आहे ना. फेवरेट? ओके. धैर्य, हे मला बोलायचं होतं तुझ्याशी. बोल ना. मी तुला न विचारता एकाला शब्द दिलाय. त्यांच्या मुलाला मी आपल्या शाळेत ऍडमिशन देईन, ते पैसे न घेता. ठीक आहे, तू शब्द दिलायस तर तसंच होईल. अरे पण निदान विचार तरी, कोणाला शब्द दिलाय ते. काही गरज नाही. तू योग्य माणसाला शब्द दिला असशील. बरं चल, मी निघतो. अरे थांब, हे एवढं तयार होऊन कुठे निघालास? ते मी एक इम्पॉर्टंट मीटिंग आहे, तिकडे चाललोय. येतो. आई, थोडं बोलायचं होतं. बोल. ते मला माहेरी जायचं होतं. नवऱ्याला विचारलं? नाही. घरातनं बाहेर पडताना आधी नवऱ्याची परवानगी घ्यावी, हे सुद्धा तुझ्या माहेरच्यांनी शिकवलं नाहीये. मग काय उपयोग तिकडे जाऊन? आणि काय का म्हणाला होता लवकरच अजून एक गोड बातमी देऊ म्हणून.
कधी मिळणार आहे आम्हाला नातवाचं तोंड बघायला? आई आता हेच घरी नसतात तर ठीक ठीक आहे, मी नाही जात माहेरी. धैर्य सर, नमस्कार. काय काम होतं का? नाही नाही, काही काम नाही. मी ऍक्च्युली कोणाला तरी भेटायला आलो इथं. अच्छा, तुम्ही आमच्या हॉटेलमध्ये आलात हीच आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. चला, तुम्हाला सगळ्यात बेस्ट टेबल दाखवतो. या. बसाई. तुम्ही जर कुणाची वाट बघणार असाल तर काहीतरी मागवतो तुम्हाला. नाही नको, थँक्स. एक मिनिट, एक काम करता का? आपण आपल्या हिशोबानं काही वेगळी अरेंजमेंट करू शकतो का इथं? हो नक्की सर. तुम्हाला काय अपेक्षित आहे सांगा. ऍक्च्युली सर, कशी झाली अरेंजमेंट? बेस्ट, गुड, थँक्यू सो मच. मोस्ट वेलकम सर. आणि एक गोष्ट, मी तुम्हाला जसं सांगितलंय ना, ती आल्यानंतर सगळं तसंच करा. शॉट. आधी काय झालं? अरे धैर्य आलाय. जाऊया चल. अरे थांब, आपणच बोलवलं ना त्याला. मग आपणच बोलवलं आणि आपणच नाही लक्ष दिलं ना. काय ग, काय झालं? आई, तिचं काही नाही. तिचा फोन आलेला. पापा पडले अगं, मला जायला लागणार लगेच. चल मी पण येते. कशाला? नको नको. अगं म्हणजे आम्ही येतो ना जाऊन लगेच 2 मिनिटात. मी पण जातो तिच्यासोबत. बरं ठीक आहे, काय लागलं तर मग मला फोन कर. तू मालकांशी बोलून घ्या. आम्ही लगेच जाऊन येतो 2 मिनिटात. ओव्हर ऍक्टिंग. चल. चल. मॅम, हे तुमच्यासाठी.
माझ्यासाठी? हो. थँक्यू. मॅम तुम्ही इथे नका ना बसू, तुम्ही त्या टेबलवर बसा. ओके. मॅडम, हे तुमच्यासाठी. घ्या ना. Please have a seat. काय घेणार ते सांग. मी ते बोलणं होतच राहील. आधी तू काय घेणार ते सांग. बस की प्लीज. आपण लेमनेड ऑर्डर करूया का? वेटर,
2 लेमनेड. सगळे पैसे कॅश मध्ये लागणार. मग ऍडमिशन कन्फर्म आणि 3 वर्षात डिग्री सुद्धा. तुमचं ठरलं की सांगा मला फोन करून. हे दादा, हे धैर्यला कळलं तर तो या सगळ्यांना ऍडमिशन देणार आहे काय? आता तरी कुठं ऍडमिशन होत आहेत मनासारखे, आणि न देऊन सांगतो कोणाला? जाऊ दे रे, होतात तर होऊ देत. आई, काय चाललंय? काय चाललंय? हेच की दादा मला सांगत होता. बास, बघावं तेव्हा दादा दादा दादा. दादाची शेपूट बंद कर आता. जरा घराकडे पण लक्ष दे. लक्षात आहे का? एक बायको आहे तुला. तिला कधी बाहेर फिरायला घेऊन गेलेस? शब्द दिला होतास ना मला, नातू देणार म्हणून. प्रयत्न चालू आहेत की. काय प्रयत्न चालू आहेत? तिला घेऊन बाहेर फिरायला जा. आता जा. चल. प्लीज. हा समोर आलाय तर याची माफी मागू का? पटकन सॉरी म्हणते. असं का अचानक भेटल्यासारखं बोलते? मी तू बोल. नाही, तुम्ही बोला. नाही, लेडीज फर्स्ट. बाय द वे, सॉरी. सॉरी का? ते काल मी तुम्हाला खूपच बोलले. म्हणजे तुम्ही एवढं स्वतःला बदलायचा प्रयत्न करताय आणि मी उगाच तुम्हाला नावं ठेवत होते, म्हणून सॉरी. पण तुम्ही खरंच स्वतःला बदलणार असाल तर नक्की बदला.